सो हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. खूप दिवसापासून आपण दिव्याबद्दल बोललं गेलं नाही किंवा दिव्या काय करते, कुठं आहे, केसबद्दल काय झालं, एक्झॅक्टली प्रोसेस वगैरे काय आहे. दिव्याबद्दल ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपल्याला सर्वांना माहीत आहेत की काय झालं, फुटेज नाही भेटली किंवा तिचे फुटेज जे आहे जे आपल्याला दुनियासमोर किंवा भारतासमोर, महाराष्ट्रासमोर आलेले नाही आहेत, ते सुद्धा बिग बॉसने अजून दाखवलं गेलं नाही आहेत. आणि दिव्याने त्यांना टाईम दिलेला आहे की एवढ्या टाईममध्ये तुम्ही दाखवा, नाही तर मग आम्ही नंतर पुढची प्रोसेस वगैरे करून. आता एक्झॅक्टली ते करते की नाही करत, की बिग बॉसची फुटेज येते समोर. जेवढा मी ओळखते बिग बॉसचे फुटेज वगैरे दाखवणार नाही, कारण की त्यांना माहीत आहे की हे फुटेज दाखवून तर बिग बॉसची इमेज किती खराब होऊ शकते लोकांमध्ये, किंवा मग किती काही गोष्टी येऊ शकतात, बिग बॉसचं नाव किती खराब होऊ शकते. कारण की हा शो खूप लोकांना पसंत आहे, अख्ख्या महाराष्ट्राला पसंत आहे. आणि ह्या शोबद्दल अशा काही गोष्टी समोर आल्या, निगेटिव्ह गोष्टी आल्या, तर कसं काही ह्या सर्व गोष्टी आपल्या विरुद्ध जाणार आणि शो बंदसुद्धा होऊ शकते, खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते. तर व्हिडिओ क्लिप्स न आणणे त्यांचा सर्वात मोठा जो प्रयास आहे तोच आहे की त्यांनी ते क्लिप्स दाखवतील वगैरे नाही. आणि तुम्ही एक गोष्ट नोटीस केला असेल, जेव्हापासून दिव्या गेली आहे ना, तेव्हापासून एकही कंटेस्टंट तिच्याबद्दल बोलत नाही आहे. मतलब शोमधून तिच्यानंतर खूप सारे लोकं निघाले, मतलब बाबा आयुष म्हणू शकता, रोशन म्हणू शकता, तिचा दिव्याचा खास करून फ्रेंड म्हणजे ओमकार. मतलब ओमकार दिव्याची छान मैत्री होती, छान फ्रेंडशिप होती शोमध्ये. छान मस्ती वगैरे करायचे, टास्क वगैरे करायचे, यांचे थोडे फाईट वगैरे पण व्हायचे. छान मैत्री होती, एक फ्रेंडशिप असते ना, तशी छान मैत्री होती या दोघांची सुद्धा. सर्वच काही होतं आणि अचानक हे जे कंटेस्टंट बाहेर निघत आहे शोच्याबद्दल, आणि जे रिपोर्टर्स आहेत हे निघाले. जसं मी एक फॉर एक्झाम्पल आयुष, त्या दिवशी मागच्या वीकमध्ये आयुष वगैरे निघाले वगैरे, आणि त्यांच्याबद्दल कोणी डिस्कशनच नाही करत आहे. मतलब कोणी तिला दिव्याबद्दल प्रश्न नाही विचारत आहे की दिव्या निघाले, तुमचं काय मत आहे, दिव्याची बाहेर कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, तिच्याबद्दल काय माहीत आहे, बिग बॉसने तिच्यासोबत हे बोललं का, संविधान यूज नको करा हे शब्द वगैरे. ॲक्च्युली तुम्ही ज्या घरामध्ये प्रेझेंट वगैरे होता, तर ॲक्च्युली या गोष्टी घडल्या का, की दिव्या कॉन्ट्रोवर्सी करत आहे, हा एकही प्रश्न समोर नाही येत आहे. हा एकही मतलब येतो ना इंटरव्ह्यूवाला. तर मागच्या वीकमध्ये सचिन दादा निघाला, सचिन दादाला कोणी विचारत नाही आहे. जे पण व्यक्ती घराच्या बाहेर निघत आहेत, इविक्ट होत आहेत, आणि मग नंतर रिपोर्टर त्यांना प्रश्न वगैरे विचारतात, प्रवास कसा होता, हा कसा होता, तो कसा होता, परंतु एकही व्यक्ती दिव्याबद्दल का बरं बोलत नाही आहे. इवन ओमकार किती दिव्याचा चांगला फ्रेंड होता, किती चांगला मित्र होता, तो सुद्धा दिव्याबद्दल एकही इंटरव्ह्यूमध्ये काही बोलत नाही आहे. तिच्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल काय चालू आहे, काय मत आहे, जे दिव्या बोलत आहे ते खरं आहे का, खोटं आहे का, बिहाइंड ऑफ द स्टोरी, ॲक्च्युली स्टोरी काय आहे. कारण की ते दिव्यासोबत बाकीचे जे कंटेस्टंट आहेत ते पुरावा आहेत. कारण की ते सुद्धा दिव्यासोबत त्या घरामध्ये राहिलेले आहेत, आणि दिव्याला कधी म्हटलं गेलं आहे संविधान यूज नको करा किंवा बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत ॲक्च्युली, आणि रिप्रेझेंट वेगळं केलं आहे. तर ते बिग बॉसचे जे कंटेस्टंट आहेत ना, त्यांना ते हे खरं गोष्ट माहीतच आहे की काय झालं और काय नाही वगैरे, म्हणून ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत. तर हे जेव्हा घराच्या बाहेर निघतात हे बोलत का बरं नाही. एक मतलब ते तर सोडा, इंटरव्ह्यूवाला सुद्धा हा प्रश्न का बरं विचारत नाही की दिव्याच्याबद्दल, तुमच्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल तुमचं काय मत आहे, मग दिव्यानं असं वगैरे केलं नाही, तसं वगैरे केलं नाही, बहिष्कार म्हणून एवढा गोंधळ वगैरे चालू आहे, त्याच्यावर काय मत आहे. एकही प्रश्न दिव्याबद्दल किंवा दिव्याच्या कॉन्ट्रोवर्सीबद्दल काहीही विचारच गेला नाही आहे. का बरं. ह्याच्यामागे एकच कारण आहे, सर्वात मोठा म्हणजे पी आर. बहुत लोकांना माहीत नसेल की पी आर म्हणजे काय असते, की जो बिग बॉसची टीम आहे, मेकर्स आहे, त्यांना माहीत आहे की हा कॉन्ट्रोवर्सी, ह्याच्यामुळे आपली इमेज खूप खराब होऊ शकते. आणि हे कंटेस्टंटसुद्धा ह्याच्याबद्दल बोलायला लागले, बिग बॉसबद्दल किंवा दिव्याबद्दल, तर अजून हे मुद्दे उठतील, अजून हे कॉन्ट्रोवर्सीमध्ये येईल, आणि अजून बिग बॉस मग ते, मग कॉन्ट्रोवर्सी निगेटिव्ह चालला, तर मग आपल्याला व्हिडिओ क्लिप्स वगैरे दाखवायला लागतील, आणि व्हिडिओ क्लिप्स वगैरे आपण दाखवला तर आपली मग सत्य काय आहे आपला ॲक्च्युअली तो समोर येईल. आणि ते जे कंटेस्टंट आहे ते सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये असतात, की तुम्ही ह्याच्याबद्दल बोलू नाही शकत, तुम्ही ह्याच्या मतलब जे जे घराच्या बाहेर निघतात ना, तेव्हा त्यांना कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं असते, किंवा ते सांगतात, ते स्वतःहून सांगतात, ते मेकर्स आहेत, की तुम्ही दिव्याबद्दल बोलायचं नाही, एकही इंटरव्ह्यूवाल्यासोबत बोलायचं नाही, काहीही बोलायचं नाही. इवन इंटरव्ह्यूवाले सुद्धा त्यांना प्रश्न का बरं विचारत नाही, कारण की त्यांना सुद्धा सांगतात की तुम्ही बिग बॉसच्या कंटेस्टंटवर इंटरव्ह्यू घेता, तुम्हाला व्ह्यूज भेटत आहे, तुमची TRP वाढत आहे, परंतु फालतू हे दिव्यवाले प्रश्न म्हणा, हे संविधानवाले प्रश्न, हे कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारा नको, कारण की त्या गोष्टीला आम्हाला जास्त फुटेज द्यायची नाही आहे. हे सर्व PR गेम असते. PR गेम म्हणजे असं असते, की हे जे मेकर्स आहेत बिग बॉसवाले, हे पैसे देतात, लोकांना पैसे देतात. जसे इंटरव्ह्यूवाला सोशल मीडिया पर प्लॅटफॉर्म पर बहुत जास्त त्यांचे व्ह्यूज आहेत, फॉलोवर्स आहेत, त्यांना बिग बॉसचा कॉन्टेंट बघणारे ऑडियन्स जास्त आहेत, त्या लोकांना ते पैसे देतात की हे बोलायचं नाही, हे दिव्याबद्दल जे कॉन्ट्रोवर्सी चालू आहे त्याच्याबद्दल बोलायचं नाही. किंवा इंटरव्ह्यूवाल्याला सुद्धा, चॅनलवाल्याला पैसे देतात की हे प्रश्न विचारायचं नाही, दिव्याबद्दलच्या कॉन्ट्रोवर्सी जास्त छापायचं वगैरे नाही, जास्त त्या गोष्टीला उधाळा द्यायचा नाही, ह्यांना बोंबलत बसू द्या, ह्यांना जो करायचं ते करू द्या. पण एवढा ते प्रयत्न करतात ना, की एखादा माणूस असते ना, आता दिव्या एकटीच आहे, तिला सपोर्ट करणारे कोण आहेत, आपल्या आपली कम्युनिटी आहे, आपण आपले लोक, पण तिला सपोर्ट करणारे कोण आहेत, कोणीच नाही आहेत.
एखादा कंटेस्टंटसुद्धा तिच्याबद्दल बोलत नाही आहे, तिच्याबद्दल आवाज नाही करत आहे, उचा करत नाही आहे किंवा तिला भेटसुद्धा देत नाही आहे. बिग बॉस संपल्यानंतर एकामेकाला भेट वगैरे देतात. एकही व्यक्ती तिला भेट द्यायला आलेला नाही आहे. फक्त सोनाली तिला भेटायला आलेली आहे, की आता त्यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे, की विषय आता सुरू झालेला आहे, संपला नाही वगैरे म्हणून. किती छान वाटलं ना, की एखादा कंटेस्टंट तिथून गेलेला, तो तिला ॲटलीस्ट एकतरी जण भेटत आहे. एकही जण तिला भेटायला गेला नाही आत्तापर्यंत, एकही जण. इव्हन आपण ओमकार एवढा चांगला मित्र म्हणतो, तो सुद्धा तिला भेटायला गेला नाही आहे. मतलब काय कारण आहे, काय विषय आहे, काय तुमची PR टीम आहे, किती तुम्ही PRमध्ये पैसा वेस्ट करता, किती PR ते चालवता आणि एक साईडला ते एक मुलगी आहे, तिच्या ना तेवढे पैसे वेस्ट करू शकते का PRमध्ये किंवा स्ट्रॅटेजी प्लॅन किंवा हे बिग बॉसचे जे मेकर्स आहेत ना, त्यांना एक्झॅक्टली काय माहीत असते, सर्व माहीत असते, की कसं कॉन्ट्रोवर्सी करायची, मग त्या कॉन्ट्रोवर्सीला कसं पाणी घालायचं, मग कोणाला किती पैसे द्यायचं, कसं PR टीम करायचं, हे सर्व बिग बॉसच्या मेकरना बहुत चांगल्यानं माहीत असते. परंतु जे बाकीचे कंटेस्टंट आहेत ते सुद्धा भेटत नाही आहे, पण फक्त सोनाली तिला भेटायला गेली. का बरं सोनाली भेटायला गेली? तुम्हाला प्रश्न पडला नसेल का? मी सांगते सोनाली का बरं भेटायला गेली. जेव्हा सोनाली होती बिग बॉसच्या हाऊसमध्ये, तेव्हा एक शेणाचा टास्क होता आणि सोनाली तो एक टास्क होता आणि जे बी नॉमिनेट होते त्यांच्या अंगावर तो शेण फेकण्यात जाईल. त्यावर सोनाली म्हणते, की मला नॉमिनेट होईन तरी चालेल, पण मी हा शेणाचा वगैरे काही करणार नाही. हा शेण वगैरे जो आहे, मी आपल्या अंगावर टाकणार नाही. माझे आता वगैरे तिचा पर्सनल चॉईस आहे. भाऊच्या धक्क्यावर भाऊनं खूप चिल्लावलं, की तू ह्यातली महाराणी तर आहेच नाही. सर्व कंटेस्टंट पार्टिसिपेट करत आहे, तर तू सुद्धा पार्टिसिपेट वगैरे कर. खूप तिला रागवला. बिग बॉसला तू असा नकार नाही करू शकत. बिग बॉसची डिसरिस्पेक्ट केलीस तू. बिग बॉस हा केलीस तू, फलाना केलीस. अरे एखादी मुलगी कम्फर्टेबल नाही आहे ते शेणाच्यासाठी, त्यासाठी बिग बॉसचा अपमान, बिग बॉसचा बहिष्कार, एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी. आणि मग पुढच्याच त्याच वीकमध्ये सोनाली बाहेर अशी कशी बाहेर निघाली ती. एवढी तिनं शो केला नाही, एवढा तिचे फॉलोअर्स आहेत आणि तिला अचानक शोमधून बाहेर काढलं. आणि तिच्यासोबतही अन्याय काही ना काही झालंच आहे. ह्या गोष्टी ज्या व्यक्तीसोबत ना बिग बॉस सोबत अन्याय झाला आहे ना, तेच गोष्ट तेच लोक दिव्याला जाऊन भेटत आहेत. आणि ज्या लोकांसोबत अन्याय झालेला नाही आहे त्यांना गुडू दिलं, त्यांना फोटेज देतं, त्यांना मस्त फोटेज दाखवला, त्यांची मस्त गोष्टी आहेत, मस्त फॅन छान त्यांना केलेलं आहे ना, ते लोक दिव्याला जाऊन भेटत नाही आहेत. परंतु सोनाली खरी निघाली आणि तिनं दिव्याला भेट दिली आणि दिव्यासोबत भेटली. आणि जेव्हा तो व्हिडिओ समोर आला ना, खरं सांगू एवढं चांगलं वाटलं, की यार एक तर कंटेस्टंट जाऊन तिला भेटत आहे, एक लोक तर तिला सपोर्ट करत आहेत, ज्याबद्दल कोणतरी काही बोलत आहे, काहीतरी तिला सपोर्ट करत आहे. चांगलं वाटतं, कारण की बिग बॉसचे मेकर्स आहेत, बिग बॉसचे कंटेस्टंट आहेत, आतापर्यंत तिच्याबद्दल काहीच बोललं गेलं नाही आहे. परंतु सोनाली गेली ना, खूप चांगलं वाटलं. आणि रिसेंटमध्ये ते न्यायालयात जाणार आहे, नाही जाणार आहे, कारण की ह्या सर्व कॉन्ट्रोवर्सीमुळे ना फक्त बिग बॉसला फायदा होते, कारण की बिग बॉसचं नाव होते, बिग बॉस लोक अजून बघतात, बिग बॉसची कॉन्ट्रोवर्सी, हे सर्व गोष्टी त्यांचा पार्टच असते हे करणे. आणि मग नंतर PRचे पैसे देऊन लोकांना पैसे खाऊन वगैरे आपली शोचे जे जे TR जे कॉन्ट्रोवर्सी आहे, जे निगेटिव्ह इमेज आहे, तिला पॉझिटिव्ह वगैरे कसं करणे, हेच त्यांचं काम असते, हेच त्यांचे मेकर्सचे धंदे असतात. परंतु दिव्या आणि सोनालीची भेट झाली, मला खूप चांगलं वाटलं. तुम्हाला ह्याच्यावर काय मत आहे मला नक्की सांगा. अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. दिव्याबद्दल काही अजून काही असेल तर मी नक्की अपडेट घेऊन येईल. थँक्यू सो मच.